आपण सध्या आहोत सासवडच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेला आहे रुद्रानं. आणि मित्रांनो, रुद्रा तर तुम्हाला माहिती चर्चेतच आहे. श्रीनाथ केसरीमध्ये तो थारचा मानकरी राहिला होता आणि आज पण त्याची खूप चर्चा झाली. ती म्हणजे मालकामुळे चर्चा झाली. मालकाची का चर्चा झाली तर मालकाने ह्या रुद्राला आंध्र प्रदेशवरनं पायरा मागवला होता, बरोबर का? हो दादा काय सांगाल, एवढ्या लांबचा पायरा मीडियम मैदान असताना सुद्धा कसं काय एवढ्या लांबचा पायरा केला? नाही, बैल आपला पळतोय, बैल चर्चेत आहे, त्याच्यामुळे बैल त्यांचा फोनाला मग केला पायरा. बरं, एवढ्या लांब ती बैलगाडी मालक आलते? हो. बरं, कुठला बैल होता तो आंध्रचा आणि काय? तो लाडक्या होता. लाडक्या होता हो. आंध्रचा. हो. बरं, कुणाकडे आला होता इथं काय? तो आला ना डायरेक्ट आपल्यासाठीच पळा आलेला आहे. बरं, मग मुक्कामी कुठे थांबला काय? तुमच्याच गोट्या होत होता राजगडला. एवढ्या लांब न पायरा कसं काय? एवढ्या लांब न पायरा हा होतं पहिलं कॉन्टॅक्ट. होतं पहिलं कॉन्टॅक्ट. हो. थार जिंकल्यानंतर न कुठतरी रुद्राला पायऱ्याची अडचण आली का? नाही त्याला पायऱ्याची नाही अडचण आली. येत होती त्याला मध्ये थोडीशी. हा, येत होती चर्चा होती. हो, बैलाला पायरीची अडचण येते. बैलाला थोडी दुखापत झालती. हा, बैल बसून होता 1 महिना 2 महिने. बर बर ज्यांना आम्ही बैल दिली त्यांनी बी आम्हाला बैल दिले नाहीत. पण बर बर 1-2 महिने बर पण नंतर बैल परत आम्ही त्याच जिद्दीने उभा केला आणि परत त्याच टाकतो बैल आता पळतो. आता 4 ते 5 मैदानात सहा फायनल बैल राहिलं. सलग final आहे. कुठल्या मैदानात त्याने गुलाल घेतलाय? आता बोरला त्या दिवशी 1 नंबर केला. हा, बोरला कुठल्या मैदानात केला? रामनवमी. रामनवमीच्या. त्यानंतर एक नंबर केला. परत आपलं त्याच्या अगोदरला बोरला मैदान झालं, तिथं 2 नंबर तिथं केला. 2 नंबर केला. म्हणजे आदतचं मैदान झालं. आदत नाही, मुळशीला ओपनचंच होतं. 3 मैदान झालं. 3 मैदानात बैलाचं 1-2-3 नंबर आहेत. बरं, मुळशीला कुठलं मैदान? आंग्रेवाडी फाटीवचं. आंग्रेवाडीच्या फाटीवचं कुठलं मैदानात कितवा क्रमांक पटकावला? महाराज केसरीला 1 नंबर. एक नंबर. महाराज केसरीला 1 नंबर. हा, नंतर मुळशी नाच्या बरोबर. नाच्या बरोबर. दुसऱ्या कुठं? तर मल्हार बरोबर 2 नंबर केलाय. बर, हा. आता लय मोठी टॉपची मैदान आहे, सगळी जुनी परंपरेची. आता सासवडचं यात्रेचं मैदान आहे, त्यानंतर कोरेगावचं मैदान आहे. आहेत की, पण आपला बैल काय झालं आता थोडा बॅग फुटला होता त्यामुळे आम्ही मोठ्या मैदानात काढला नाही बैल. बर बर काय होतंय, गाडी मारली की बैलाची चर्चा होती थोडीशी बर वेगळी होती, त्यामुळे बैल आम्ही काढत असतो सध्या बैल. बर 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 बैल आपलं मैदान बघून ठेवतो गुलाला ठेवायसाठी. गुलाल बैल जरा आजारी असल्यामुळे गाडी जर कोणी मारली तर चर्चा जास्त चर्चा होती. प्रमाणात थारचा मानकरी लोक ओरळून जायची. बरोबर. आम्ही थारच्या मानकरी रुद्राची गाडी मारली, बर बर पण त्यांना त्यांचा मागचा इतिहास माहित नव्हता. बर. कुठेतरी कमी जास्त होत असतं प्रत्येकाची नंदी काय एकसारखा बैल स्पीड आता राहत ह्या नाही. लेवलला परत आलाय. बरं झालाय त्याच लेवल. आता 6 मैदानात परत गुलाला बैल राहिलेला 1-2 आहे. मध्येच राहतो बैल आता. किती मैदानामध्ये किती महिन्यात राहिला? किती अंतर? 1-1.5 कालावधी? महिन्यात नाही, राहिला. 1.5 महिन्यात सलग. 1.5 महिन्यात. बरं, मग किती? म्हणजे आमचे 32 दिवसात 10 मैदान झालते. बर आमचा दुसरा एक बैल आहे बागड म्हणून. हा. 32 दिवसात 10 मैदानात 7 मैदान बैल फायनल नाही. बर. आणि आता चांगलं गरम रक्तात झालाय की एकदम ऍक्टिव्ह झालाय? नाही बैल चांगला आहे बैल आता. पहिल्यापासूनच गरम आहे, ऍक्टिव्ह आहे. हा. पण फक्त जरा दुखापतीमुळे प्रॉब्लेम होता. ज्यांना आम्ही बैल दिली हा. ती यांना बैल मागा गेले की ती हवेत जायची. बरं, थारचं कसं काय? आता थार कुठे? तर आहे ना, आहे. थार आहे. शेतकरी. हा. शेटकडे थार. हो. बरोबर. आणि अजून दुसरी कुठली ह्याच्याविषयी काय सांगाल? शिव आजच उतरलाय तो आपल्याला. आता नवीनच आलाय आज आपल्याकडे. कुठला आहे हा रुद्रा? त्याला विश्वा. विश्व आहे. विश्व संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचा विश्व आहे. लगा चांगला रगील दिसतोय लगा. तो बी बैल पप्पू शेटच्या दावणीला उतरला. पप्पू शेटच्या दावणीला उतरला आणि तो बी आज पहिल्याच पहिल्यांदाच मैदानात उतरला, गुलाल पहिलंच मैदान. पहिलाच गुलाल आहे ना? कितवा नंबर पटकावला? 5 नंबर. आज कुणाबरोबर पळाला? बाईजा. वडकीचा बाईजा. मित्रांनो, आमचा बी लाडका बाईजा. आजच्या मैदानात टोटल हिंदकेसरी दावून राजगड वेल्ला यांची 3 बैल राहिली 3 फायनल. बरं. अजून तिसरा कुठला राहिला दादा? तो लाडक्यात तो पण उतरला आपल्याकडे. लाडक्या कुठला? हो, ते आता रुद्रा बरोबर पळाला. रुद्रा बरोबर पळाला. बरं बरं बरं. तो नेला का पुढे? मग हा, तो गेला दुसऱ्या गाडीत गेला. एवढी सगळी बैल धरायची म्हणले पोरं लागत असतात. 50 पोरग असतं बैलांवर आपलं. होय, 50 पोरं. म्हणजे मालक असा आहे बैलाचा की स्वतःच्या गावाच्या नावावर कधी बैल पळत नाही, तालुक्याच्या नावावर बैल पळत. तालुक्याच्या असा एकमेव माणूस आहे बैलगाडी क्षेत्रात. हा असा एकमेव माणूस आहे बैलगाडी क्षेत्रात हा की तो गावाच्या नावापेक्षा तालुक्याचं नाव हा. जास्त प्रमाणात त्यांनी उंचावर नेले. बरं. त्यांनी आजपर्यंत दोन्ही बैल टॉपला पळतात. अजून त्याच्याकडे उतरली तरी ती बी बैल टॉपलाच असतात, पण तो राजगड वेल्लाच नाव सांगतो. राजगड वेल्ला. स्वतःचं नाव कधी सांगत नाही. त्याच्या मागे काय कारण असेल ना? राजगड वेल्ला नाव लावायचं काय माग? नाही, पोरं सगळे आता येतात आपल्यासाठी. अख्ख्या तालुक्यातली पोरं असतात. बरं बरं. हो, ती अशी म्हणत नाही की बाबा ह्यो वडगावचा बैल आहे. हा, अमुक अमुक गावचा आहे, तमुक तमुक गावचा असं ते नाही. डायरेक्ट अख्ख्या तालुक्याचं नाव सांगतात. त्याच्यामुळे सगळ्या पोरांना आपुलकी वाटते. त्या मालकाचं बी कौतुक आणि ह्यांचं पण कौतुक असं सगळ्यांनी कौतुक विचार. आहेच ना. आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात असं नाहीच की कुठला बैल तालुक्याच्या नावाने पळलाय. बरोबर आहे. गावाच्याच नावाने बैल पळतो. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे की मालकाचा विचार बघा. अख्ख्या तालुक्यातली पोरं येतात, एका ठराविक गावाचं किंवा ठराविक स्वतःचं नाव लावता राजगड वेल्ल्याची ही नंदी आहेत. नंदी आहेत. म्हणजे बघायचं दृष्टिकोन पण कसा बदलतो बघा. किती लोकसंख्या आहे तालुक्याची तुमची? अंदाज संख्या नाही पण मतदार आहे 55,000. 55,000. आणि गावं किती टोटल राजगड वेल्ला? म्हणजे 140. 140 गाव आहेत. बरं.
बैल जर मैदानावर तर अख्खा तालुका आमचा लाईव्ह बघत असतो. बरं हे जपलं पाहिजे बघा मित्रांनो. नाव लावल्यानंतरनं किती फरक पडतो बघा. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. तुमचे तिन्ही नंदी आता टॉपला पळत आहेत. 2 तुमच्याकडे आलेले आहेत आणि हा पण अतिशय सुंदर पळतो. तर तुम्हाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा दादा. धन्यवाद.